पहिली बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगरमधील गॅसच्या कमतरतेबाबत आज चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरच्या ऑफिसमध्ये उद्योजकांची बैठक पार पडली। एक दोन दिवसात जर गॅस मिळाला नाही तर कोविड काळापेक्षाही गंभीर परिस्थिती निर्माण होणार असल्याची माहिती उद्योजकांनी दिली आहे। त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी। आपल्यासोबत काही उद्योजक आहेत आणि कसा इफेक्ट होतो आहे वेगवेगळे म्हणजे हॉटेल इंडस्ट्री असेल, त्याचबरोबर इतर ज्या इंडस्ट्री आहेत त्याचे सगळे प्रतिनिधी आहेत, त्याचबरोबर अध्यक्ष आहेत सीएमआयचे। आत्ता काय स्थिती आहे आणि किती उद्योग शटडाऊन होण्याच्या मार्गावर आहे? सर, अभी आपको जैसे बताया कि इवन हॉस्पिटैलिटी इंडस्ट्री, ऑटोमोटिव इंडस्ट्री, एंसिलरी यूनिट्स, ये सब के पास 2 से 4 दिन के ऊपर का स्टॉक नहीं है। तो अल्टीमेटली जब स्टॉक नहीं होगा और उनके पास में आगे भी कोई अगर क्लैरिटी नहीं होगी, विच जो अभी हम आपको बताने ही वाले थे कि वी आर वेरी पॉजिटिव कि गवर्नमेंट ऑफ द स्टेट गवर्नमेंट एंड द सेंट्रल गवर्नमेंट कुछ ना कुछ इसके लिए रिलीफ लाएंगी। और एक गैजेट आया है अभी, जो हम भी स्टडी कर रहे हैं और वो हम पूरे हमारे मेंबर्स को भी पास ऑन करेंगे, तो उसमें ज़रूर रिलीफ मिलेगा। एज ऑफ नाउ नहीं लगता है कि कोई यूनिट अभी बंद है, बट चल रहे हैं कैसे तैसे। ठीक आहे, काय सांगा? याच्यामध्ये तर आमची जी फॅक्टरी जी आहे ती आता आज 4 वाजता बंद झालेली आहे एलपीजी गॅस नसल्यामुळे। You have already visited us yesterday, so it is the same industry. I am along with him. Our industry, one unit will be closed today, and another industries we are going for another 2 days after curtailing the some productions. होटल इंडस्ट्री का अगर आप देखेंगे तो पैन इंडिया जो इफ़ेक्ट हो रहा है, कई सिटीज़ में कई होटल्स, रेस्टोरेंट्स, केटरर्स तकलीफ़ में आ गए हैं। कोई बंद हो गए हैं और कोई आज नहीं तो कल बंद होने वाले हैं, क्योंकि किसी के पास भी 2 या 3 दिन से ज़्यादा स्टॉक एलपीजी का रहता नहीं है। की लवकरात लवकर गॅस मिळावा। काही ज्या कंपनी आहेत त्या बंद पडल्यात, काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। 1-2 दिवसात सर्व काही ठप्प होऊन जाईल, त्यामुळे त्यांची मागणी हीच आहे की गॅस मिळाला पाहिजे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।